He's a man on a mission. Seldom have so many reforms been done in a short span of time in any state of India. His mantra is Swaympurna Goa, and his policies encompass it. It's always been a pleasure to listen to the reassuring and calm voice of a young and ebullient Chief Minister. So without any further ado, I invite the Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, to tell us about his future vision for Goa and how the business community can complement your efforts. Please welcome our Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant. For the 115th Annual General Function of Goa Chamber of Commerce and Industries, present along with me, newly elected President Sri Srinivas Dempo, Ms. Amira Shah, the promoter and managing director of Metropolis Healthcare, Mr. Marvin Gudino, Minister for Industries, Mr. Ralph D'Souza, Madam Pratima Dhond, Yatin Kakodkar, Mr. Chandrakant Gavas, the members from the Belgaum Chamber of Commerce, the distinguished member of the GCCI, invitees from the other industry association, official of the Government of Goa, the member of the media, ladies and gentlemen, good evening. Let me take the opportunity to wish all doctors and accountants on the Doctors' Day and CA Days today. First of all, I'll thank Ms. Amira Shah, who had delivered her talk especially on the healthcare, and she had promised to work with the Government of Goa, especially in the diabetics, cancer. So I'll request Srinivas Baba Dempo so we can work jointly with the GCCI government and Madam Amira Shah for the people of Goa. सगळ्यात पयली हांव कॉंग्रेच्युलेट करता श्रीनिवास बाबा ढेंपो हांकां की तांच्यांनी GCCIची प्रेजिडेंटशीप घेतली. हांव कॉंग्रेच्युलेट इतक्याच खातीर करता, नो डावट 115 वर्सां वेरियस प्रेजिडेंट जाले आसतले, पण आज खास करून बाबा प्रेजिडेंट जाता आसतना ताजें तिसरें जनरेशन तो स्वता प्रेजिडेंट जाता, ताच्या खातीर खरोखरूच ताजें खूब खूब अभिनंदन करता. वेरी रेअरली म्हाका दिसता कोण तरी सेकंड जनरेशनान जाले आसतले, बट फॉर द थर्ड जनरेशनान अगेन द प्रेजिडेंटशीप घेवप ही ताच्या खातीर खरोखरूच व्हड गजाल आसा. So Dempo Group is always committed for the Government of Goa in various sector. आमी पळयताले not only from the सगळे जाण, म्हणजे हांव स्वता श्रीनिवास बाबा वळखता for last 25 years, from mining industry, education industry, sports and now in IT industry. म्हाका दिसता वेरियस इंडस्ट्रीज डेम्पो ग्रुपाचे सगळ्यात व्हडलें कॉन्ट्रिब्युशन्स हे आसा, आनी फाटले फावटी म्हणजे 60 इयर्स कंप्लिशन जाली, स्टेटीक 35 वर्सां कंप्लीट जाली, तेन्ना गोंयांतल्या 35 इंडस्ट्रियलिस्टांक आमी फेलिसिटेट केले. तातूंतल्यान डेम्पो ग्रुपूय एक मेजर ग्रूप आशिल्लो, सालगांवकर ग्रूप, चौगुले ग्रुप्स, वेरियस ग्रुप्स जेंच्यांनी कॉन्ट्रिब्युशन गोंयांतल्या उदरगती खातीर दिलें. त्या खातीर परत एकदां हांव डेम्पो ग्रूप आनी श्रीनिवास बाबा हांचें खूब खूब अभिनंदन करता, आनी तांच्या न्यू टेन्युअरा खातीर GCCI प्रेजिडेंट म्हणून सरकार आनी पर्सनली मी विथ यू सदोदीत आसतलो. आय एम कॉंग्रेच्युलेटिंग फॉर द न्यू मॅनेजिंग कमिटी ऑफ द GCCI जेंच्यांनी आजच्यान टेक ओवर केला. दे विल वर्क फॉर अनदर 2 years एज अ GCCI कमिटी. कॉंग्रेच्युलेशन फॉर द राल्फ फॉर लास्ट 2 years तुम्ही जे काम केलां, तूं आनी तुज्या टिमीत खरोखरूच एक्सिलंट वर्क विथ द गव्हर्मेंट तुम्ही काम केला, ताच्या खातीर तुमकांय बी खूब खूब, जेका आमी सक्सेसफूल टेन्युअर म्हणपाक कांयच हरकत ना, की बरो टेन्युअर बाब राल्फ डिसोजा हांच्यांनी तांच्यांनी टेन्युअर कंप्लीट केल्लो आसा. आमी पळयता की तांच्यांनी एक्सिलंट जॉब करता आसतना प्रत्येक फावटी की तांच्यांनी वेगवेगळी सजेशन्स ही सातत्यात गव्हर्मेंटाक दिला. हांव फुडें वयच्या पयलीं म्हणजे स्पेशली थँक्स फॉर द मांगिरीश बाब विजन 2047, हॉनरेबल प्रायम मिनिस्टरचे विजन विकसीत भारत हेका पब्लीक फुडें घेवन वचपाक लागला, त्या खातीर म्हाका खूब बरें दिसलें. अँड वन्स अगेन कॉंग्रेच्युलेशन अँड थँक्स फॉर द म्हणजे विजन 2047 हाज्या खातीर. स्पेशली थँक्स तुमचे कॉंग्रेच्युलेशन फॉर द मिलिंद प्रभू फॉर द न्यू वेबसायट ऑफ द GCCI. अँड अगेन
तुमी रोड सेफ्टीक जेका हायलायट केलो तुमच्या नवीन बुलेटिनान ताज्याय खातीर खूब खूब अभिनंदन एंड थँक्यू कारण वीच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपीक इट इज फॉर द टॉपीक फॉर द डिस्कशन गव्हर्मेंट ऑफ गोवा अँड पब्लिकली म्हाका दिसता की व्हेरी फ्यू गव्हर्मेंट वील टेक दीस इशू पब्लिकान वचून रोड सेफ्टीच्या बरोबर उलोवपी myself, my transport minister and my PWD minister. Whatever the suggestions and given by the public, परत NGOs, सगळी सजेशन्स घेऊन रोड सेफ्टीचे रोड मॅप डिसायड करपा खातीर आमी डिसिजन घेतला आणि तुमच्या सारकिले चेंबर ऑफ कॉमर्साने आपल्या बुलेटिनान रोड सेफ्टी हो विशय घेतलो त्या बद्दल खरोखरूच खूब खूब अभिनंदन. सगळ्यात पयली बाब राल्फ डिसोजा हांच्यांनी तांच्या फाटल्या कामाचेर उलयता आसतना गव्हर्मेंटाच्या वेरियस पॉलिसीजचेर टायम टू टायम तुमी तुमची सजेशन्स दिली. टायम टू टायम तुमी वेगवेगळे सजेशन दिता आसतना एक मेजर डिसिजन जे आमी घेतलें इट इज अ रिसंट रिडक्शन इन द वॅट इन PNG हे मेजर डिसिजन आमी गव्हर्मेंटाच्या वतीन घेतलें अँड वीच गिव्स द रिलीफ फॉर द इंडस्ट्री आनी ताजो फिडबॅकूय बी आमकां खूब जाणांनी दिलो. म्हज्या गव्हर्मेंटान प्रत्येक फावटी व्हॅल्युएबल सजेशन्स इंडस्ट्री लोकां कडल्यान मागल्या आनी टायम टू टायम GCCI हॅड गिवन दीस द व्हॅल्युएबल सजेशन्स फॉर द इंडस्ट्रियल ग्रोथ. ड्युरींग माय बजेट स्पीच तांच्यांनी सजेशन्स तुमी टायम टू टायम वेगवेगळी बजेट स्पीचीच्या वेळारूय बी सजेशन्स दिली आनी वी हॅव इनकॉर्पोरेट दॅट सजेशन्स विथ माय बजेट स्पीच. बींग अ इंडस्ट्री स्टेक होल्डर्स म्हणून GCCI had played the catalyst role. आमी पळयता देर शूड बी वन कोण तरी इंडस्ट्रियलिस्ट आनी गव्हर्मेंट हाज्या मदीं आसचो पडटा जेणे वेगवेगळे इंडस्ट्रीचे इशू गव्हर्मेंटा कडेन सातत्यात घेवन येवचे पडटा. ते जर घेवन येना जाल्यार इशू ते रिजॉल्व जावपाकूच शकना. म्हाका दिसता दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅटलिस्ट रोल वो बाब राल्फ डिसोजा आनी ताज्या टिमीन सातत्यात फाटलीं 2 वर्सां कंटिन्युअसली तांच्यांनी काम केलें म्हणून गव्हर्मेंटाक इट इज व्हेरी इजी फॉर द गव्हर्मेंट टू रिजॉल्व डिफरंट इशूज इंडस्ट्री रिलेटेड जितके इशू आशिल्ले तितके आमी रिजॉल्व करपाक शकले. हांव द सेम एक्सपेक्टेशन्स श्रीनिवास बाबा कडल्यान आसा की हाज्याय फुडें वेरियस इशूज जे इंडस्ट्रीजचे आसतले ते तुमी गव्हर्मेंटा कडेन टायम टू टायम घेवन येवचे. हांव अशें म्हणना की 100% इशू रिजॉल्व जाले बट हांव प्रावडली सांगूं शकता की फाटल्या 3 वर्साच्या टेन्युअरान मोर दॅन 70% इशूज रिजॉल्व केले. हांव फुडें ते खंयचे इशूज ताजेरूय मुद्दामून उलयतलो. 70% इशूज वी हॅव रिजॉल्व. स्पेशली म्हाका याद जाता यू हॅव कॉल्ड मी इन युअर GCCI चेंबर तुमच्या ऑफिसांत तुमी म्हाका आफयलो आणि यू हॅव डिस्कस इन लेंथ विथ ऑल द इशूज डिफरंट म्हणजे इट इज रिलेटेड विथ द डिफरंट म्हणजे टुरिजम इंडस्ट्री आसतली रियल इस्टेट इंडस्ट्री आसतली मायनिंग इंडस्ट्री आसतली डिफरंट इशूज तुमी रेज केले आणि विथ द स्पेशली तुमी एक बुलेटिनूय काडून म्हजे कडेन दिलो अलॉंग विथ मी माय ऑल ऑफिसर्स म्हणजे इंडस्ट्रीज फायनान्स टुरिजम हे सगळे ऑफिसर्स थंयसर आशिल्ले. तुमकांय खबर आहा टायम टू टायम आय हॅड गिवन इन्स्ट्रक्शन्स टू डॅम. तुमी राल्फ हांच्यानी टिमीन पुराय फॉलोअप केले तितूंतले बरेच इशूज हे आमी तेन्नाय रिजॉल्व करपाक शकले. म्हजें तर म्हणणें आसा की दॅट प्रॅक्टीस शूड कंटिन्यू. I think Baba can take over and he practiced not only the chief minister but my minister is also ready to visit your office. Chamber of Commerce Mavin is always supporting being an industries minister. Not only the industry minister but तुमकां concern ministers लागता म्हाका दिसता 3 म्हयन्यांनी एकदा तुमी रिक्वेस्ट करपाक शकता my minister otherwise the secretary concerned secretaries. जेन्ना एखादो सरकारांतलो मंत्री इंडस्ट्रींतल्या लोकां बरोबर उलयता तेन्ना इट शूड बी द ट्रान्सपरन्सी जी आसा द गव्हर्मेंट आनी इंडस्ट्री हाज्या मदीं येवपाची गरज आसा. आनी हांव तर सांगता की इन एवरी 3 months यू कॅन कॉल माय ऑल मिनिस्टर्स. ट्रान्सपोर्ट आसतलो परत टुरिजम आसतलो इंडस्ट्री आसतलो रेविन्यू आसतलो TCP आसतलो हांकां तुमी आफोवचे तांच्या बरोबर डिस्कस करचे वेरियस इशूज आणि ते इशूज रिजॉल्व करपा खातीर सातत्यात माय सेक्रेटरीज आणि माय गव्हर्मेंट वील ऑलवेज सपोर्टिंग फॉर यू इन फ्युचर ऑल्सो. आतां पर्यंत फक्त तुमी डायरेक्टली CMाकूच आफयला हाज्या फुडें म्हाका दिसता सकयल मिनिस्टर आनी सेक्रेटरीकूय आफोवपाची गरज आसा सो दॅट स्टार्ट फ्रॉम द सेक्रेटरी लेवल सो दॅट इशूज रिजॉल्व जावपा खातीर खूब तुमकां हाजी मदत जावपाक शकतली. टायम टू टायम जशें तुमी गव्हर्मेंटाक सांगता इट इज माय रिक्वेस्ट फ्रॉम द गव्हर्मेंट सायड. आमी वेगवेगळे प्रोग्राम्स सातत्यात लॉन्च करीत आसता. जो प्रोग्राम्स आमी फाटले फावटी द विजन ऑफ आवर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आत्मनिर्भर भारत वी हॅव कन्वर्टेड इट टू द स्वयंपूर्ण गोवा
आणि 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम लॉन्च केलो आणि ऑल द इंडस्ट्री पीपल हॅव सपोर्टेड इन लार्ज फॉर म्हणजे आमचे स्वयंपूर्ण गोवा सेल्फ रिलायंट गोवा जावपा खातीर एग्रीकल्चर आसतलें, हॉर्टिकल्चर, फिशीकल्चर, डेरी कल्चर ह्या सगळ्या सॅक्टरांत एबंडंट सपोर्ट फ्रॉम द इंडस्ट्री सॅक्टरांतूय मेळ्ळो, स्पेशली फ्रॉम द टुरिजम इंडस्ट्री. तांच्यांनी ज्या पद्दतीन सपोर्ट केलो, इट इज पॉसिबल फॉर अस टू प्रावडली से डॅट स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर तुमचोय सगळ्यांत मोठो हातभार हो तुमचोय आशिल्लो आनी डेफिनेटली आमी अशें म्हणना की 100% आमी स्वयंपूर्ण गोवा करपाक सक्सेसफूल जातले, बट ऑफकोर्स एटलिस्ट द 50% ऑफ द गोंय जें आसा हें स्वयंपूर्ण जावपाक वाटेर पावलां. आवर इन सेकंड टेन्युअर द स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे विजन सांगता आसतना स्किलिंग, रिस्किलिंग एंड अपस्किलिंग हो मेन कंपोनंट हातान घेता आसतना आमी हो प्रोग्राम पुराय देशभरात लॉन्च केला. अँड ऑन द 15th ऑफ जुलै इज एन वर्ल्ड स्किल डे. And United Nations this time declared the skilling is the main program. Skilling for teachers, skilling for trainers and skilling for the student. हो प्रोग्राम युनायटेड नेशनान हातान घेतला आणि अंडर द सेम त्याच थीम दवरून आमी स्किलिंग गोंयांतल्या सगळ्या भुरग्यांक स्किलिंग करपाचें ठरयलां. आणि ताच्या अंतर्गत एप्रेंटिसशीप प्रोग्राम आमी लॉन्च केला आणि एप्रेंटिसशीप प्रोग्राम फॉर ऑल म्हणजे नॉट ओन्ली फॉर द ग्रॅज्युएट्स आणि अंडर ग्रॅज्युएट्स तर 10वी फेल जाल्ल्या भुरग्याक सुद्दां स्किल्ड करचो, मागीर तो ITI आसूं किंवा तो इंजिनियर आसूं. ताच्या खातीर आवर टार्गेट इज एन 10,000 स्टुडंट्स आमी स्किल करपाचे आसा. 5,000 एप्रेंटिसशीप प्रोग्राम 5,000 भुरग्यांक आमी गव्हर्मेंटात एब्जॉर्ब करता, 5,000 भुरग्यांक हे प्रायवेट इंडस्ट्रीन एब्जॉर्ब करचे. म्हणजे ऑलरेडी जॉयंट मिटींग विथ ऑल एसोसिएशन ऑलरेडी जाल्या आणि तुम्ही प्रॉमिस केला त्याच्या प्रमाणे आतापर्यंत नॅशनल एप्रेंटिसशीप पोर्टल हाजेर जवळपास 4,885 हे प्रायवेट इंडस्ट्रींतल्यान अपलोड केला. ताच्या बद्दल खरोखरूच हांव तुमचे कॉंग्रॅच्युलेट करता आणि धन्यवाद करता. उरलेल्या इंडस्ट्री सेक्टरांतल्यानय म्हजी अपेक्षा आसा की पोर्टलाचेर तुमी अपलोड करचे युअर रिक्वायरमेंट एट टू जॉयन एज अ एप्रेंटिसशीप फ्रॉम द गव्हर्मेंट सायडींतल्यान. फ्रॉम द 2,700 आमी एप्रेंटिसशीप घेवपाक अपलोड केली. आज पर्यंत मोर दॅन 2,000 भुरग्यांनी एप्रेंटिसशीप जॉयन जावपा खातीर रजिस्टर्ड केल्या. फुडल्या 4 दिसां भितर मोर दॅन 10,000 स्टुडंट्स वील बी जॉयन इज रेडी टू जॉयन फॉर द एप्रेंटिसशीप. वी आर रेडी टू सायन द कॉन्ट्रॅक्ट विथ द स्टुडंट्स अँड कंपनी ऑन द 15th ऑफ जुलै. एकाच दिसा गोंयांत रिकॉर्ड करून 10,000 भुरग्यांक एप्रेंटिसशीप एका दिसाक दिवपाचो आमचो तयारी आसा. तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केलो तर इट इज पॉसिबल टू हँड ओवर द कॉन्ट्रॅक्ट लेटर फॉर द स्टुडंट्स ऑन अ सिंगल डे. आणि ते पॉसिबल जातले तुमचो सगळ्यांचो हेल्प ह्या कार्यक्रमाक आसतलो सो दॅट इन अ सिंगल डे आमी 10,000 भुरग्यांक हे एप्रेंटिसशीप लेटर दिवपाक शकतले. त्या ती स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हे करता आनी दीस वील बी प्रॅक्टीस एवरी इयर. हांव आतां म्हणना, हें हांव कित्याक सांगता, हांव जेन्ना फाटल्या 3 वर्सांक कंटिन्युअसली इंडस्ट्रींतल्या वेगवेगळ्या लोकां कडेन उलयता तांचें म्हणणें आसा की तुमच्या कडेन स्किल्ड मॅनपावर मेळना. आम्हाला स्किल्ड मॅनपावर मेळटलें आसत जाल्यार तें स्किल्ड करप काम कोणाचें तर इंडस्ट्रींतल्याच लोकांचें काम तें स्किल्ड करपाक जाय. एखाद्याक जर फार्मा इंडस्ट्रींत रेडी जालो जाय आसत ताच्या एड्युकेशन सिस्टमान खंयसरूच फार्मा इंडस्ट्री खातीर स्किल्ड करपाची देर इज नो प्रोविजन. सो डॅट एप्रेंटिसशीप प्रोग्रामांतल्यानूच आमी तांकां स्किल्ड करपाक शकता. म्हणून तर आमी एवरी इयर ही प्रॅक्टीस जर दवरली, एवरी इयर जर 10,000 भुरग्यांक आमी एप्रेंटिसशीप अंडर स्किलिंग प्रोग्रामाच्या सकयल दिवपाक शकले, इन फ्युचर गोंयांत खंयसरूच स्किल्ड मॅनपावरची कमी उरची ना. म्हणून तर म्हाका दिसता इंडस्ट्री सायडींतल्यान तुमी खूब मोठ्या प्रमाणात सपोर्ट करपाक जाय. तुमी सपोर्ट करतले हाजी हांव अपेक्षाय करता आनी हाज्या खातीर गोंय हें अशा पद्दतीन 10,000 लेटर्स दिवपी पयलें राज्य देशांत ठरतलें की एट अ टायम 10,000 भुरग्यांक आमी स्किल लेटर्स दिवपाक शकतले. सेकंड, पयल्यात पयलीं हांव कॉंग्रॅच्युलेट करता फॉर माय इंडस्ट्रीज मिनिस्टर, त्याच बरोबर माय IDC चेअरमॅन अँड IDC MD. इट इज एन IDC कनेक्ट प्रोग्राम. फर्स्ट टायम गोंयांत आमी IDC कनेक्ट प्रोग्राम स्टार्ट केलो आनी माय एंटायर टीम अलॉंग विथ मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ द IDC, चेअरमॅन IDC, इंडस्ट्रीज मिनिस्टर, तेंच्यांनी थ्रू आउट सगळ्या IDCनी विजीट केली.
डिफिकल्टीज कितें आसा इंडस्ट्रियलिस्टाची, डिफिकल्टी कितें आसा थंयसरल्या स्टेक होल्डराची ही समजून घेतली आनी भितरले ऑलमोस्ट 50% ऑफ द डिफिकल्टीज आमी रिजॉल्व करपाक शकले. इट इज रिलेटेड विथ द इन्फ्रास्ट्रक्चर आसतलें, इट इज रिलेटेड विथ द कॉर्डिनेशन आसतलें, वेरियस प्रॉब्लेम आसतले. बट पयले फावटी म्हणजे आमी एटलिस्ट 50% ऑफ द प्रॉब्लेम म्हाका दिसता इंडस्ट्रींतले बरेचशे जाण दे आर हॅप्पी ऑन द IDC कनेक्ट प्रोग्राम. आनी बिकॉज ऑफ दीस IDC कनेक्ट प्रोग्राम वी आर रिजॉल्व आमी बरेच जे असे प्रॉब्लेम्स तेंचे आसा हे आमी रिजॉल्व करपाक शकतले. माय इंडस्ट्रीज डिपार्टमेंट इज रेडी फॉर द अम्ब्रेला स्कीम, माय फॉर एम्प्लॉयमेंट सबसिडी स्कीम, अश्यो वेरियस स्कीम इंडस्ट्रीज रिलेटेड आसा त्यो सगळ्यो स्किमी म्हाका दिसता आमी इजिली रिजॉल्व करपाक शकतले. त्या बरोबर म्हाका दिसता ज्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर फाटल्या 9 वर्सांक गोंयांत आमी रेडी केला त्या पद्दतीन इट वील हेल्प फॉर द इंडस्ट्री पीपल इन फ्युचर. ईज ऑफ डुईंग द बिझनेस हाच्या बाबतींत अवर गव्हर्मेंट खूब मोठ्या प्रमाणात आमी काम करीत आसा. आय थिंक इट वील हेल्प इन फ्युचर फॉर द गव्हर्मेंट इन एवरी सेक्टर. एक खूब मोठ्या प्रमाणातूय बी आमकां काम करपाक मेळटलें. आमी सातत्यात इन्वेस्ट फाटले फावटी GCC आनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हांच्यांनी इन्वेस्ट गोवा 2022 हो प्रोग्राम लॉन्च केलो आनी द सपोर्ट फ्रॉम द गव्हर्मेंट तांकां जो सपोर्ट गव्हर्मेंटा कडल्यान जाय तो सपोर्ट इन्वेस्ट गोवा समीट हेका आमी दिलो. म्हाका दिसता इन फ्युचर ऑल्सो यू कॅन अगेन इन्वेस्ट गोवा समीट सारकिलो प्रोग्राम जर केलो जाल्यार डिफरंट इन्वेस्टर्स आमी गोंयांत एट्रॅक्ट करपाक शकतले. इट इज इन द जे IT रिलेटेड आसतले किंवा ग्रीन इंडस्ट्री रिलेटेड आसतले, सोलार इंडस्ट्री रिलेटेड आसतले, ऑलवेज अशा पद्दतीचे इन्वेस्टर्स. कारण सातत्यात पळयलें गेल्यार एखादो जेन्ना इन्वेस्टर किंवा इंडस्ट्रियलिस्ट इन्वेस्टरा कडेन उलयतलो तेन्नाच दे वील कम टू द गोवा एंड दे वील इन्वेस्ट इन द गोवा. तर ती पॉझिटिव्ह इंडस्ट्रियलिस्टा कडल्यान वचप हें गरजेचें आसा. हें काम सातत्यात सरकारान करच्या पेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स आनी बाकीचे सगळे जाण खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता. त्या खातीर इन फ्युचर ऑल्सो फॉर द इन्वेस्ट गोवा समीट ह्या सारकिल्या कार्यक्रमा कडल्यान सदोदीत सरकारा कडल्यान सपोर्ट हो निश्चित रित्या उरतलो. आमी पळयता की गोंय हें स्वता ब्रँड आसा, त्या खातीर सो मेनी इन्वेस्टर्स आर रेडी टू कम इन द गोवा. म्हणून तर आमी गोवा प्रायवेट युनिवर्सिटी बिल हे लॉन्च केल्या उपरांत देर आर सो मेनी प्रायवेट युनिवर्सिटी सेटअप हे गोंयांत येवपाक इंट्रस्टेड जाल्या. आनी तुमी जर पळयशात जाल्यार फाटल्या 3 वर्सांच्या मदीं म्हणजे वेगवेगळ्यो युनिवर्सिटीज ऑलरेडी एस्टाब्लीश जाले. इंडियन लॉ युनिवर्सिटी, फॉरेन लॉ युनिवर्सिटी इन इंडिया ही गोंयांत ऑलरेडी सांकवाळच्या आमच्या कला भवनात एस्टाब्लीश करपाक शकली. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटी एक्चुली धारबंदोडा येवपाचो आसा बट तेंच्यांनी आपलो कॅम्पस कुर्टी हांगासर ऑलरेडी एस्टाब्लीश केलो आनी दे आर ऑलरेडी स्टार्टेड विथ द 3rd कॉलेज ऑफ द फॉरेन सायन्स युनिवर्सिटी इन द कंट्री आमी गोंयांत सुरवात करपाक शकली. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स युनिवर्सिटी आमच्या मिरामार हांगासर ऑलरेडी सुरवात जाली. डिफरंट UG आनी PG प्रोग्राम्स नॅशनल वॉटर स्पोर्ट्स युनिवर्सिटीत आमी सुरू करपाक शकले. आनी सो मेनी डिझायन युनिवर्सिटी येवपाक इंट्रस्टेड आसा, ताज्या उपरांत गणपत युनिवर्सिटी येवपाक इंट्रस्टेड आसा. अशे 4-5 जाण वर्ल्ड क्लास युनिवर्सिटी गोंयांत येवपाक इंट्रस्टेड आसा. म्हाका दिसता गोंयांत अशा पद्दतीत एड्युकेशन, IT अशा पद्दतीच्यो इंडस्ट्रीज गोंयांत येवपाक जाय. माविनान सांगला त्या प्रमाणे इट इज एन फिल्म इंडस्ट्री गोंयांत अशा आयली जाल्यार आमी वेलकम करप म्हाका दिसता आमी योग्य ठरतलें. ईज ऑफ डुईंग द बिझनेस हाज्या बद्दल हांव थोडेशें मुद्दाम म्हणून डिटेलान उलयता कारण फाटल्या 4 वर्सांच्या टेन्युअरांत आमी जर पळयत जाल्यार जवळपास 29 ॲक्ट आमी डिक्रिमिनलायज्ड करपाक शकले. वेगवेगळे ॲक्ट वीच वील द हर्डल इन द इंडस्ट्री जाल्यार 29 ॲक्ट आमी डिक्रिमिनलायज केले 18 डिपार्टमेंटांतल्यान. आमचो रँकींग आमी DPPITT हाज्यानुसार रँकींग गोंयांतलो कितल्याशाच मोठ्या प्रमाणांत आमी वाडोवपाक शकले. आमी तशें पळोवंक वचत जाल्यार स्टेटींत ऑनलायन वेगवेगळ्यो सर्विसीस ऑनलायन दिवपा खातीर गोंय गव्हर्मेंटान जवळपास मोर दॅन 121 सर्विसीस फॉर द पब्लीक आसत किंवा इंडस्ट्री आसत ऑनलायन प्लॅटफॉर्माचेर 121 सर्विसीस आमी ऑनलायन आज पर्यंत दिता. ईज ऑफ डुईंग द बिझनेस इन टुरिजम डिपार्टमेंट आमी पळयता सिम्प्लिफिकेशन इन द टुरिजम रजिस्ट्रेशन हे केल्या उपरांत जवळपास 22
आमकां वेगवेगळ्यो लायसन्सीस लागताली आपल्या हॉटेल रजिस्ट्रेशन करपा खातीर. आमी सगळी कॅन्सल करून फक्त 3 रजिस्ट्रेशन दवरली. जवळपास मोर दॅन 2000 हॉटेल्स डायरेक्टली रजिस्टर्ड जाली. एंड दीस इज द ईज ऑफ डुईंग द बिझनस वी आर प्रॅक्टिसींग इन द स्टेट ऑफ गोवा. फक्त फाटल्या 6 म्हयन्या भितर 2000 हॉटेल्स इंडस्ट्रींतले वेगवेगळे इल्लिगली चलताले, तांच्यांनी हे सगळें कॅन्सल करिना फुडें तांच्यांनी रजिस्ट्रेशन केलें. इट इज अ सिम्प्लिफिकेशन इन द टुरिजम लायसन्स. पोल्युशन कंट्रोल बोर्डांतली खास करून वेगवेगळ्यो सर्विसीस करता आसतना आमी सिम्प्लिफिकेशन इन द सर्विसीस बाय रिड्युसिंग द डॉक्युमेंटेशन वीच इज रिक्वायर्ड नाव ओन्ली द 4. जवळपास 14 काय 15 डॉक्युमेंट्स आमकां पोल्युशन कंट्रोल बोर्डाची सर्टिफिकेट करपाक लागताली, फक्त 4 हेजेर आमी हाडले. इट इज एन टावन एंड कंट्री प्लॅनिंग सिम्प्लिफिकेशन ऑफ द कन्स्ट्रक्शन लायसन बाय मिनिमायझिंग द नंबर ऑफ द एप्रुवल क्लियरन्स हे आमी TCPन करपाक शकले. डायरेक्टर ऑफ द म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन फॉर ट्रेड लायसन्स ओन्ली द 2 डॉक्युमेंट्स इज रिक्वायर्ड. Earlier, there is more than 8 to 10 documents were required for the director of the municipal administration for the trade purpose. We have simplified it and we have brought only for the 2 डॉक्युमेंटाचेर हाडपाक शकले. इन द रेव्हेन्यू डिपार्टमेंट इट इज अ लँड रेकॉर्ड आनी म्युटेशन प्रोसेस हे सिम्प्लिफायड केलो आमी. फॉर द फॉर्म 1 and 14 इट इज फॉर्म एंड D इट इज द वॅलीड सिग्नेचर फॉर द इश्युईंग अथॉरिटी आमी दिवपाक शकले. लॉजिस्टीक एंड वेअर हावजींग पॉलिसी आमी रिसेंटली नोटिफायड केली. इन फ्युचर जाका लॉजिस्टीक आनी वेअर हावज पॉलिसीन दोज आर रेडी टू इन्वेस्ट, ह्या पॉलिसीच्या मार्फत गोंय सरकार इज रेडी टू हेल्प. इट इज एन गोवा इंडस्ट्रियल ग्रोथ एंड इन्वेस्टमेंट पॉलिसी आमी लॉन्च केली. म्हाका दिसता तेच्याच बरोबर गोंयांत आमी वेगवेगळी R&D सेटअप गोंयांत जावचो हाज्याय खातीर सरकाराचो प्रत्येक फावटी प्रयत्न आसा. IT आनी स्टार्टअप पॉलिसी गोंय सरकारान खूब मोठ्या प्रमाणात लॉन्च केला. दोज आर रेडी टू डू देअर IT सेटअप आनी स्टार्टअप पॉलिसी हाज्या खातीर गोंय सरकार सदोदीत फॅसिलिटेट करीत आसा. सगळे इंडस्ट्री खातीर करीत आसा. आमी इंडस्ट्रियल लोकां खातीरय आनी एसोसिएशना खातीरय गोंय सरकारूय अपेक्षा करता. हांवें कित्याक मुद्दामून सांगता, जेद्या वेळार गोंय एखादी सरकार म्हणून आमी स्टेप घेता तेद्या वेळार वेगवेगळ्या नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशना कडल्यान सरकाराचेर टिका जातात. हांव सरकाराचेर टिकाच म्हणना, सरकाराच्या आमकां संवय जाल्या, म्हणजे इन शॉर्ट आमकां गाळी घेवपाची संवय जाल्या. थोडे जाण म्हणटा की तुमची कात मातशी दाट जाल्या म्हणून. तर ते आमकां तेजो फरक पडना. हांव मुद्दामून सांगता, आमकां फरक पडटा गव्हर्मेंटचे प्रोजेक्ट हेल्डअप जाता. आमकां फरक पडटा इंडस्ट्री गोंयांत येयना तेन्ना. आमकां फरक पडटा इंडस्ट्री येवच्या पयलीं अश्यो जेन्ना केसीस घालता तेन्ना इंडस्ट्रीक भंय दिसता आपूण गोंयांत येवचो काय ना म्हणून. तो फरक पडटा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा, मांडवीचेर केस घातली, जुवारीचेर केस घातली, मोपाचेर केस घातली, म्हाका तेजेर उलोवपाचें ना. बट इन फ्युचर ज्यो नवीन इंडस्ट्रीज येवपाचेर आसात तांचेर जर अशा पद्दतीत केसीस घातल्यो आनी आमी जर सगळे जाण हातार हात दवरून वग्गी रावले आसत जाल्यार हांकां तोंड फक्त सरकारानूच दिवपाचें काय कितें? अपेक्षा म्हाका दिसता तुमच्या सारकिल्या लोकां कडल्यान आसा. अपेक्षा GCCI बाकीची सगळी जी इंडस्ट्री रिलेटेड एसोसिएशन आसा तांच्या कडल्यान आसा. तांच्या कडल्यान सरकाराक तेंको जाय, तांच्या कडल्यान सरकारा कडल्यान सपोर्ट जाय. फॉर एग्जाम्पल हांव म्हणटा की मरिना गोंयांत येवपाचो आशिल्लो, बट हार्डली थोडे लोक विरोध करता. आमी आज जर मरिना गोंयांत हाडपाक शकले ना जाल्यार केन्ना हाडटले? म्हणजे टुरिजम इंडस्ट्रींतलो एखादो मरिना प्रोजेक्ट गोंयांत येवप हाज्या सारकिली आनीक दुसरी गजाल नाशिल्ली. बट तो मरिना प्रोजेक्ट आमी हार्डली थोडे लोक विरोध करता म्हणून आमी कोणूच उलयना जायत. कोण तरी तिसरो उठ्ठा कोर्टान वयता. मागीर इंडस्ट्री ग्रो कशी जातली? आमी जेका म्हणटा आफ्टर मोपा आमी हाय एंड टुरिस्ट गोंया कडेन एट्रॅक्ट जावचे. इन MPTचेर आमी पोर्टा वयल्यान हाय एंड टुरिजम गोंयांत येवचें. ते जर येतले आसत जाल्यार सरकार वेलकम करपाक तयार आसा. बट अशा पद्दतीचे लोक जे टिकात्मक दृश्टीन सातत्यात सरकाराचेर विरोध करता, खंय तरी म्हाका दिसता तुमच्या सारकिल्या लोकां कडल्यान जे स्टेक होल्डर्स इंडस्ट्रींतले आसा हांच्या कडल्यान सपोर्टाची गरज आसा. तो सपोर्ट मेळत जाल्यारूच आमी ह्या सॅक्टरांत ग्रो करूंक शकतले. म्हणून हांव परत एकदां म्हणजे तुमी सगळ्यांनी अशा बाबतींत सपोर्ट करचो हें तुमच्या खातीर मागता. हांव चड वेळ उलोवचो ना, एक 5 मिनटां घेता. मुद्दामून हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आपल्या 9 वर्साच्या कार्यकाळांत इंडस्ट्री सॅक्टरांत कितें केलां म्हाका दिसता हे इंडस्ट्रियल सॅक्टरांतल्या लोकांक खबरूय आसा. पण त्याच बरोबर निदान म्हणजे
आमी जर उलयले ना जाल्यार आनी कोण उलयतलो तेज्या बद्दल. म्हणजे इंडस्ट्री सेक्टरांतल्या लोकांनी जर उलयले ना ताज्या बद्दल मोदीजीन देश म्हणून इंडस्ट्री सेक्टरांत कितें केलां हाजेर हांव थोडीशी हायलायट करता आनी मागीर म्हाजें भाशण सोंपयता. म्हाका दिसता ईज ऑफ स्टार्टींग द बिझनेस, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ एक्झीट हॅज बीन द मिशन स्टेटमेंट. नॉट ओन्ली द स्टार्टींग द बिझनेस आनी इट इवन द ईज ऑफ एक्झीट कशा इजिली जावपाक शकता होय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर यांचो मिशन स्टेटमेंट आशिल्लो. टू ब्रिंग फॉर द ईज टू स्टार्टींग ऑफ द बिझनेस द नंबर ऑफ द नेसेसरी अप्रुवल्स फ्रॉम द ब्रॉड डावन फ्रॉम 14 to 3. इट इज गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलाचेर सुद्दां 14 वयल्यान 3 हाडपाक शकले. टू इम्प्रूव द ईज ऑफ डुईंग द बिझनेस 39,556 unnecessary compliances were scrapped. 16 out of 81 offences under the Companies Act is then decriminalized. 1,500 it is then laws, archives laws were repealed. Unnecessary जे आशिल्ले ते सगळे रिपील्ड करपाक शकले. टू बी सॉरी insolvency and bankruptcy code, it is then the goods and services tax to bring the nation under the one nation one tax. 4 labor code, reduction in the corporate tax, it is an end to restore the taxation. Angel tax repealed. इक्क्यो सगळ्यो गजाली ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यांनी कंटिन्युअसली म्हणजे इंडस्ट्री सेक्टरा खातीर केल्या. अलॉंग विथ दीस द पॉलिसी रिफॉर्म्स मेनी स्किम्स प्रोग्राम्स हॅव बीन लॉन्च्ड. प्रायवेट इन्वेस्टमेंट इन द स्पेस एंड एटॉमिक सेक्टर. म्हाका दिसता कमर्शियलायझेशन ऑफ द कोल मायनिंग. ओके, द गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस बुस्टिंग फॉर द MSME सेक्टर इन द कंट्री. Atmanirbhar Bharat scheme, which is an emergency credit line guarantee schemes to help the MSME from the defaulting on the loan during the pandemic. ही स्कीम हाज्या इतकी मोठी स्कीम आनी केन्नाच लॉन्च जावंक नासली. फ्लॅगशीप प्रोग्राम टू एनकरेज द एंटरप्रिनरशीप इन द कंट्री विच इज एन स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया. ताज्या उपरांत मुद्रा लोन स्कीम विच ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हॅज लॉन्च्ड. Production Link Incentive Scheme, Honorable Prime Minister launched Kili to boost the manufacturing in the country, to bring the India under the center global supply chain. Haja Khatir, Magarista PLI scheme for the electronics and technology, technology and production, pharmaceuticals and drugs, telecom and networking production, white goods, high efficiency solar, PV modules, automobile and auto companies, ACC batteries, textile and specialty steels. Various programs Honorable Prime Ministers हांच्यांनी वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टा खातीर सातत्यान लॉन्च केला. तुमी जर पळयशात म्हाका दिसता हाजो फायदोय बी खुबश्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टांनी घेतला. हांव जेन्ना फ्लो चार्ट पळयतालो की फ्रॉम द मनी फ्लोज फ्रॉम द Government of India to the Government of Goa, it is not only for the government sector but industrial sector आणि सबसिडी कशा पद्दतीन येता हे जेन्ना फायनान्शियल मॅनेजमेंट जेन्ना पळयतालो तेन्नाय बी तेजो खूब मोठो फायदो म्हणजे गोवा शिपयार्ड आसतले, MPTs आसतले, खूब मोठ्या प्रमाणात गोंय सरकाराक आनी गोंय सरकारांत आसलेल्या PSU आनी इवन दो इन द प्रायवेट सेक्टर इंडस्ट्रीसा खातीरय बी खूब मोठो फायदो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान गोंय सरकाराक जाला. हांव फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सायडींतलो सांगना. नो डावट गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज हेल्प अस टू क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर जो फाटल्या 60 वर्सांक केन्ना म्हणजे 50 वर्सांक जावंक नाशिल्लो तेदे व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर आमी ह्या 10 वर्साच्या भितर क्रिएट करपाक शकले. हांवें सांगपाची गरज ना, तुमच्या मुखार आसा. मोर दॅन 32,000 crores ऑफ रुपीज ओनली वी हॅव स्पेंड टू क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे रोड्स आसतले, रेल्स आसतले. पयर तर वंदे भारतूय आमी सुरवात केली. म्हणजे MPTची कनेक्टिविटी फॉर द नॅशनल हायवे फ्रॉम द पत्रादेवी टू पोळे, ताज्या उपरांत मोपा इंटरनॅशनल वेरियस प्रोजेक्ट आसा. ह्युमन रिसोर्स क्रिएट करपा खातीरय बी इवन दो द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज हेल्पिंग. हेल्थ सेक्टर, टुरिजम सेक्टर्स आनी इंडस्ट्रियल सेक्टर्स ह्या सगळ्या सेक्टरांत आमी पळयता की खूब मोठ्या प्रमाणात आमी मदत गव्हर्मेंट ऑफ इंडियाची मदत जायत आसा. PM गतिशक्ती ह्या पोर्टलाचेर आमी खूब मोठ्या प्रमाणात फुडें वचत आसा. दॅट वील हेल्प इन लॉंग रन फॉर द इंडस्ट्री पीपल. त्या खातीर म्हाका दिसता ऑनरेबल प्रायम मिनिस्टर आझादी का अमृत कालात जे स्वप्न पळयता की विकसीत भारत 2047 करपाचें,
विकसीत भारताचे 2047तले फुडल्या 25 वर्सांचे विजन दाखोवपी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आसा. म्हाका दिसता तांकां सपोर्ट करपा खातीर इंडस्ट्रींतल्या लोकांनी फुडें येवपाची गरज आसा. इंडस्ट्रींतल्या लोकांनी तांच्यांनी आमकां हांव G20 प्रेजिडेंटशीप इन इंडिया हाजेर तर उलयतना इट इज अ प्रावड मोमेंट फॉर मी टू होस्ट 8 मिटिंग्स इन द स्टेट ऑफ गोवा. आनी अगेन म्हणजे हांव तुमकां कळपा खातीर सांगता G20चो रोड मॅप जो डिक्लेअर्ड जावपाचो आसा वीच वील बी द डिक्लेअरिंग एज द गोवा रोड मॅप. इट इज अ प्रावड मोमेंट फॉर द गोवन कारण इट इज अ गोवा रोड मॅप म्हणून डिक्लेअर जाता. पुराय देशांत जरी मिटिंग्यो जाल्यो म्हणजे गोंयचें नांव खंय तरी म्हाका दिसता हेजेर G20 जाल्या उपरांत आमच्या खातीर एक खूब व्हड अभिमानाची गजाल आसा. त्या खातीर आयच्या दिसा परत एकदां म्हणजे हांव श्रीनिवास बाबा आनी ताची पुराय टिमीक कॉंग्रेच्युलेट करताच. बट तांच्यांनी म्हणजे विजन 2047 हो लॉन्च केलाच. राल्फान म्हटलें की दीस इज जस्ट सॅम्पल, पुराय आमी रेडी करपाचो आसा. सो तो पुराय रेडी करचो आनी निश्चित रित्या इंडस्ट्रींतले सगळे लोक ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांचें स्वप्न विकसीत भारत 2047 करपाक माननीय मोदीजीच्या बरोबर आसतले. नव भारत निर्माण करपा खातीर तुमी सगळे जाण म्हज्याय बरोबर आसतले इतकी हांव अपेक्षा बाळगितां आनी म्हाजी 2 उतरां सोंपयतां. देव बरें करूं.